नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपले MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। मिशन संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चालू घडामोडी फेब्रुवारी 2023 चालू घडामोडीचा हा चौथा भाग आहे आणि या भागासोबतच तुमचे फेब्रुवारी 2023 मधील वन लाइनर चालू घडामोडीचे 200 प्रश्न जे असतील ते संपून जाणार आहेत। याच्या आधीचे 3 भाग बघितले नसतील तर नक्कीच बघून घ्या। तर प्रत्येक भागामध्ये तुम्हाला टॉप FIMP प्रश्न 50 प्रश्न तुम्हाला मिळतील। व्यवस्थित केअरफुली तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, 2-3 वेळा व्हिडिओ रिवाइज करून ऐका। कुठलाही करंट अफेअरचा मार्क आपल्या हातातून जाता कामा नये, त्यासाठीच आपली ही सिरीज जी आहे ती तुमच्यासाठी सुरू आहे। तर आता सुरुवात करूया। केअरफुली प्रश्न आणि त्याचं उत्तर ऐका। तर विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे 11 फेब्रुवारी। विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा केला जातो? 11 फेब्रुवारी, लक्षात ठेवा। नेक्स्ट, भारत सरकारने राष्ट्रीय जंतनाशक दिन कधी सुरू केला? फेब्रुवारी 2015 मध्ये भारत सरकारनं राष्ट्रीय जंतनाशक दिन जो आहे हा सुरू केलेला आहे, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आहे, कोणता भारतीय कर्णधार सर्व 3 फॉर्मॅटमध्ये शतके करणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला? याचं उत्तर आहे रोहित शर्मा। तर रोहित शर्मा हा जो भारतीय कर्णधार आहे सर्व 3 फॉर्मॅटमध्ये म्हणजे T20 असेल, वन डे असेल आणि कसोटी असेल, या तिन्ही फॉर्मॅटमध्ये शतके करणारा पहिला भारतीय कर्णधार ठरलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, राजा राम मोहन रॉय 2023 हा पुरस्कार कोणत्या पत्रकाराला मिळाला? याचं उत्तर आहे ABK प्रसाद, लक्षात ठेवा। राजाराम मोहन रॉय 2023 हा जो पुरस्कार आहे हा कुठल्या पत्रकाराला मिळालेला आहे? ABK प्रसाद यांना। पुढचा प्रश्न आहे, ICAOच्या एव्हिएशन सेफ्टी ओव्हरसाईट रँकिंगमध्ये भारत कोणत्या स्थानावरती आहे? तर याचं उत्तर आहे 55व्या स्थानावरती आहे। ICAOच्या एव्हिएशन सेफ्टी ओव्हरसाईट रँकिंगमध्ये भारत जो आहे हा 55व्या स्थानावरती आहे, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघा, मेटाने G20 मोहिमेसाठी भारताच्या कोणत्या मंत्रालयाच्या भागीदारीत डिजिटल सुरक्षा मोहीम सुरू केली? लक्षात ठेवा, मेटा काय फेसबुकचं नवीन नाव आहे, मेटा आपल्याला माहित असू दे। मेटाने G20 मोहिमेसाठी भारताच्या कोणत्या मंत्रालयाच्या भागीदारीत डिजिटल सुरक्षा मोहीम सुरू केली? इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने फॅमिली ID एक कुटुंब एक ओळख पोर्टल सुरू केलं? याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश। तर उत्तर प्रदेश राज्य सरकारने फॅमिली ID एक कुटुंब एक ओळख पोर्टल जे आहे ते सुरू केलेलं आहे। पुढचा प्रश्न आहे, कोणते शहर वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2023चं आयोजन करणार आहे? याचं उत्तर आहे दुबई। तर दुबई हे जे शहर आहे हे वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2023चं आयोजन करणार आहे। पुढचा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात दाऊदी बोहरा समुदायाच्या अल्जामिया तुस सैफियाह अरबी अकादमीचं उद्घाटन केलं? याचं उत्तर आहे महाराष्ट्र। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये दाऊदी बोहरा समुदायाच्या अल्जामिया तुस सैफियाह अरबी अकादमीचं उद्घाटन केलं। पुढचा प्रश्न आहे, वंदे भारत एक्सप्रेसची नवीन आणि अपग्रेड केलेली आवृत्ती मुंबई आणि कोणत्या तीर्थक्षेत्राला जोडणार आहे? उत्तर आहे साईनगर शिर्डी। ठीक आहे, तर वंदे भारत एक्सप्रेसची नवीन आणि अपग्रेड केलेली आवृत्ती जी आहे ती मुंबई आणि साईनगर शिर्डी या तीर्थक्षेत्राला जोडणार आहे। पुढचा प्रश्न बघा, हिमाचल निकेतनची पायाभरणी कोणी केली जी हिमाचल प्रदेशातील विद्यार्थ्यांना आणि नवी दिल्लीला भेट देणाऱ्या रहिवाशांना राहण्याची सोय करेल? याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी काय केलेलं आहे? हिमाचल निकेतन या वास्तूची पायाभरणी केलेली आहे जी हिमाचल प्रदेशातील विद्यार्थ्यांना आणि नवी दिल्लीला भेट देणाऱ्या रहिवाशांना राहण्याची सोय जी आहे ही करणार आहे। ओके, पुढचा प्रश्न आहे, पीटर बरोश हे जे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आहेत यांनी कोणत्या शहरात केंद्राचं उद्घाटन केलं? तर पुण्यामध्ये। ओके, पीटर बरोश हे आंतरराष्ट्रीय अध्यक्षांनी कोणत्या शहरात केंद्राचं उद्घाटन केलेलं आहे? पुण्यामध्ये। पुढचा प्रश्न आहे, भारतात प्रथमच लिथियमचे साठे कोठे सापडले? तर जम्मू काश्मीर या राज्यामध्ये भारतातील प्रथमच लिथियमचे साठे जे आहेत ते सापडलेले आहेत। पुढचा प्रश्न आहे, डिजिटल पेमेंट उत्सव कोणी सुरू केला? याचं उत्तर आहे अश्विनी वैष्णव यांनी डिजिटल पेमेंट उत्सव जो आहे हा सुरू केला। पुढचा प्रश्न आहे, राजा चार्ल्स III राज्याभिषेक चिन्हाची रचना कोणत्या डिझायनरने केली? तर जॉनी इव यांनी राजा चार्ल्स III राज्याभिषेक चिन्हाची रचना जी आहे ती केलेली आहे। जॉनी इव यांचं नाव लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आहे, वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2023 कोणत्या शहरात सुरू होत आहे? याचं उत्तर आहे दुबई। वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2023 हे दुबईमध्ये सुरू होत आहे। पुढचा प्रश्न आहे, 15 फेब्रुवारीपासून 3 दिवसीय 12वे जागतिक हिंदी संमेलन कोणत्या देशात होणार आहे? तर ते होणार आहे फिजी या देशामध्ये। तर 12वे जागतिक हे 12वे आहे, लक्षात ठेवा। 12वे जागतिक हिंदी संमेलन जे आहे हे फिजी या देशामध्ये होणार आहे, 3 दिवसीय असणार आहे ते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, ते कोण आहेत? तर ते सामाजिक कार्यकर्ते आहेत। ओके, तर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जो तो मिळालेला होता, तर ते एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आहे, जागतिक युनानी दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? याचं उत्तर आहे 11 फेब्रुवारी रोजी।
तर जागतिक युनानी दिवस दरवर्षी हा 11 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती, ज्यांची 200वी जयंती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साजरी केली? याचं उत्तर आहे दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना जी होती ती केलेली होती. 200वी जयंती त्यांची नुकतीच पार पडलेली आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे, तर आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती 1875 लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रपती पदाच्या स्मरणार्थ कोणत्या पेमेंट प्लॅटफॉर्मने G20 थीमसह QR कोड जारी केला? याचं उत्तर आहे पेटीएम. तर भारताच्या राष्ट्रपती पदाच्या स्मरणार्थ पेटीएम या पेमेंट प्लॅटफॉर्मने G20 थीमसह QR कोड जो आहे तो जारी केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? तर उत्तर आहे याचं रमेश बैस. तर रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रपतींनी दुसऱ्या भारतीय तांदूळ काँग्रेसचं उद्घाटन कुठे केलं? तर ते कटकमध्ये केलेलं आहे. भारताच्या राष्ट्रपतींनी दुसऱ्या भारतीय तांदूळ काँग्रेसचं उद्घाटन हे कटकमध्ये केलं. पुढचा प्रश्न आहे, फिजी येथे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या हस्ते जागतिक हिंदी परिषदेच्या कोणत्या आवृत्तीचं उद्घाटन करण्यात आलं? तर 12व्या आवृत्तीचं उद्घाटन जे आहे हे करण्यात आलं. हे तर लक्षात ठेवा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या हस्ते जागतिक हिंदी परिषदेच्या 12व्या आवृत्तीचं उद्घाटन जे आहे ते फिजीमध्ये करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, अमृतपेक्स 2023चं उद्घाटन कोणी केलं? दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव. लक्षात ठेवायचं, अश्विनी वैष्णव यांनी अमृतपेक्स 2023चं उद्घाटन जे आहे ते केलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या शहरात एरो इंडिया 2023चं उद्घाटन केलं? याचं उत्तर आहे बेंगळुरूमध्ये. तर एरो इंडिया 2023 उद्घाटन कुठे झालं? बेंगळुरूमध्ये झालेलं, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, 20% वर वाढणारी असूचीबद्ध आणि सूचीबद्ध दोन्ही संस्थांसह त्यांच्या इतिहासातील सर्वोच्च वाढ नोंदवण्यासाठी सेट आहे. याचं उत्तर आहे टाटा समूह. तर टाटा समूह जो आहे तो 20% वाढत चालतोय. असूचीबद्ध आणि सूचीबद्ध दोन्ही संस्थांसह त्याच्या इतिहासातील सर्वोच्च वाढ नोंदवण्यासाठी सेट आहे. उत्तर आहे टाटा समूह. पुढचा प्रश्न आहे, भारताला पहिले राष्ट्रीय मेट्रो रेल्वे नॉलेज सेंटर कोणत्या शहरात मिळणार आहे? उत्तर आहे दिल्ली. तर भारताला पहिले राष्ट्रीय मेट्रो रेल्वे नॉलेज सेंटर हे जे आहे हे दिल्लीमध्ये स्थापन केलं जाणार आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, आयव्हरी कोस्टमधील युनेस्को शांतता पुरस्कार कोणाला मिळाला? अँजेला मर्केल यांना मिळालेला आहे. आयव्हरी कोस्टमधील युनेस्कोचा शांतता पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? अँजेला मर्केल यांना. पुढचा प्रश्न आहे, जानेवारीचा ICC पुरुष खेळाडू म्हणून कोणाला निवडले गेलं? शुभमन गिल या खेळाडूला निवडले गेलेलं आहे. जानेवारी ICC पुरुष खेळाडू म्हणून शुभमन गिल याला निवडले गेलेलं आहे. पुढचा प्रश्न, भारत 13 फेब्रुवारी रोजी कोणत्या ज्ञात व्यक्तीची 144वी जयंती साजरी करतो? उत्तर आहे सरोजिनी नायडू. लक्षात ठेवा. तर भारत 13 फेब्रुवारी रोजी कोणत्या ज्ञात व्यक्तीची 144 जयंती साजरी करतो? उत्तर आहे सरोजिनी नायडू. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या कलमाने जम्मू आणि काश्मीरला स्वतंत्र राज्यघटना, राज्यध्वज आणि अंतर्गत प्रशासकीय स्वायत्तता 1952 ते 31 ऑक्टोबर 2019 पर्यंत भारताने एक राज्य म्हणून शासित करण्याचा अधिकार दिला? उत्तर आहे कलम 370. तर कलम 370 कलमानं जम्मू आणि काश्मीरला स्वतंत्र राज्यघटना, राज्यध्वज आणि अंतर्गत प्रशासकीय स्वायत्तता 1952 ते 31 ऑक्टोबर 2019 पर्यंत भारताने एक राज्य म्हणून शासित करण्याचा अधिकार दिला. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली AC डबल डेकर इलेक्ट्रिक बस कोणत्या शहरात सुरू करण्यात आली? याचं उत्तर आहे मुंबईमध्ये. तर भारतातील पहिली AC डबल डेकर इलेक्ट्रिक बस जी आहे ही मुंबई या शहरामध्ये सुरू करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाचे नवे अध्यक्ष म्हणून निकोस क्रिस्टोडॉलिड्स यांची निवड करण्यात आली? याचं उत्तर आहे सायप्रस. कोणत्या देशाचे नवे अध्यक्ष म्हणून निकोस क्रिस्टोडॉलिड्स यांची निवड करण्यात आली? याचं उत्तर आहे सायप्रस. पुढचा प्रश्न आहे, आपल्या नागरिकांना अंतराळात पाठवणारा पहिला अरब देश कोणता? याचं उत्तर आहे संयुक्त अरब अमिराती, UAE. ओके, लक्षात ठेवा. तर आपल्या नागरिकांना अंतराळात पाठवणारा पहिला अरब देश कुठला आहे? तर तो आहे संयुक्त अरब अमिराती. पुढचा प्रश्न बघा, स्मृती मानधना WPL मधील सर्वात महागडी खेळाडू बनली, जिला डॅश डॅश कडून 3.4 कोटी रुपयाने संघात सामील केलं? रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने. तर स्मृती मानधना वुमन्स प्रीमियर लीगमधील सर्वात महागडी खेळाडू बनली, जिला रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून 3.4 कोटी रुपयांनी संघात सामील केलं. पुढचा प्रश्न आहे, RBIचा आर्थिक साक्षरता सप्ताह 2023 डॅश डॅश पासून सुरू होत आहे? 13 ते 17 फेब्रुवारी. लक्षात ठेवा, RBIचा आर्थिक साक्षरता सप्ताह 2023 हा 13 ते 17 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. पुढचा प्रश्न आहे, 5व्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये कोणते राज्य एकूण चॅम्पियन होते? उत्तर आहे महाराष्ट्र. तर 5व्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्र राज्य जे होते ते एकूण चॅम्पियन होतं. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात कठोर कॉफी विरोधी कायदा कोणत्या राज्यात लागू झाला? याचं उत्तर आहे उत्तराखंडमध्ये. तर भारतातील सर्वात कठोर कॉफी विरोधी कायदा हा उत्तराखंड राज्यामध्ये लागू झाला. पुढचा प्रश्न आहे, मोहम्मद शहाबुद्दीन यांची कोणत्या देशाचे 22वे राष्ट्रपती म्हणून निवड झाली? याचं उत्तर आहे बांगलादेश. तर मोहम्मद शहाबुद्दीन यांची बांगलादेश देशाचे 22वे राष्ट्रपती म्हणून निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न बघा, अनिकेत सुनील तलाटी यांची नवीन अध्यक्ष म्हणून कोणी नियुक्ती केली? इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियानं अनिकेत सुनील तलाठी यांची नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, केंद्राने माहिती दिली आहे की 27 जानेवारी 2023 पर्यंत सुमारे 39 कोटी कर्ज कोणत्या योजनेअंतर्गत वाढवण्यात आलेलं आहे? याचं उत्तर आहे प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत वाढवण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवा.
पुढचा प्रश्न आहे, हैदराबाद ई-प्रिक्स कोणी जिंकलं? तर जीन एरिक व्हर्जने यांनी हैदराबाद ई-प्रिक्स जे आहे ते जिंकलेलं आहे. जीन एरिक व्हर्जने यांनी, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, 2019 मध्ये इंग्लंडला प्रथम आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक विजेतेपद मिळवून देणाऱ्या कोणत्या क्रिकेटपटूने निवृत्ती जाहीर केली? इयॉन मॉर्गन, लक्षात ठेवा. 2019 मध्ये इंग्लंडला प्रथमच आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक विजेतेपद मिळवून देणाऱ्या कोणत्या क्रिकेटपटूने निवृत्ती जाहीर केली? उत्तर आहे इयॉन मॉर्गन. पुढचा प्रश्न आहे, सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्त झालेली पाकिस्तानमधील पहिली हिंदू मुलगी कोण आहे? सना रामचंद्र गुळवानी. तर ही सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्त झालेली पाकिस्तानमधील पहिली हिंदू मुलगी आहे, सना रामचंद्र गुळवानी. पुढचा प्रश्न आहे, बेकायदेशीर खाणकाम रोखण्यासाठी भारताच्या कोणत्या मंत्रालयाने खानन प्रहारी मोबाईल ॲप्स लॉन्च केलं? कोळसा मंत्रालयाने. बेकायदेशीर खाणकाम रोखण्यासाठी भारताच्या कोणत्या मंत्रालयाने खानन प्रहारी मोबाईल ॲप लॉन्च केलं? कोळसा मंत्रालय. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील कोणत्या शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्यांना ग्लोबल बेस्ट MGO पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं? IIT इंदूर, लक्षात ठेवा. तर भारतातील IIT इंदूर या शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्यांना ग्लोबल बेस्ट MGOV पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गंगा नदी आणि तिच्या उपनद्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी नमामि गंगे कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला होता? याचं उत्तर आहे 2014. तर गंगा नदी आणि त्याच्या उपनद्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी नमामि गंगे कार्यक्रम हा 2014 साली सुरू करण्यात आला होता. पुढचा प्रश्न आहे, महिला प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या टीम मेंटॉर म्हणून कोण सामील झालं? उत्तर आहे सानिया मिर्झा. तर महिला प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या टीम मेंटॉर म्हणून सानिया मिर्झा यांचं याच्यामध्ये सामील झाल्या. पुढचा प्रश्न आहे, पहिला बाल कर्करोग आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा करण्यात आला होता? याचं उत्तर आहे 1994. पहिला बाल कर्करोग आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा करण्यात आलेला होता? 1994 साली, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचे 50 प्रश्न आहेत हे. तर ह्या व्हिडिओसोबतच आपली एकूण 200 प्रश्न वन लाईनर हे फेब्रुवारी 2023 या महिन्यामधील आपण पूर्ण केलेले आहेत. व्हिडिओ केअरफुली सगळे बघा. करंट अफेअर्स, गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य विज्ञान ह्या विषयाशिवाय तुमची प्रिलिम निघणार नाही. करंट अफेअर्स तरी आपण तुम्हाला आता आपल्या चॅनलवरती अवेलेबल करून देतोय, त्याच्यामुळे झालेले व्हिडिओ सगळे बघत चला. तो सुद्धा कॉन्ट्रीब्युशन या व्हिडिओमध्ये राहू दे. जास्तीत जास्त व्हिडिओला बघा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करत चला. आणि चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.